ओम नमो नर्मदाय. अध्याय 196. हंस तीर्थ महात्म्य वर्णन. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर उत्तम हंस तीर्थास जावे, जिथे हंसाने तप करून श्री ब्रह्मदेवाचे वाहन स्थान प्राप्त केले. मनुष्याने हंस तीर्थात स्नान करून सुवर्णदान केल्यास तो सर्व पापमुक्त, सूर्यासम प्रकाशमान, सर्व विच्छांनी समृद्ध, अप्सरांनी सेवित होऊन हंसाने झुपलेल्या विमानाने ब्रह्मलोकात जातो. तिथे इच्छेनुरूप जेवढे भोग भोगावेसे वाटतात तेवढे भोग भोगल्यावर पुन्हा त्यास मनुष्य जन्म प्राप्त होतो. या जन्मात त्याला जन्मांतरीचे स्मरण होते. हे भरतवंशोत्पन्न राजा युधिष्ठिर, या तीर्थात संन्यास ग्रहण करून देहत्याग केल्यास मोक्षप्राप्ती होते. हे पांडुपुत्र, हंस तीर्थाचे जे फल आहे ते मी तुम्हाला सांगितले. हे तीर्थ सर्व पापहरण करणारे, पुण्यप्रद आणि दुःख विनाशक आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील हंस तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 196वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 197. मूळस्थान तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर उत्तम सूर्यतीर्थास जावे, जे श्री ब्रह्मदेवाद्वारे स्थापित कल्याणमय मूळस्थान नावाने विख्यात आहे. मूळ श्रीपतीने देवीला सांगितले, तू सूर्याची स्थापना कर. देवांचे वचन ऐकून देवीने सूर्याची स्थापना केली. या कारणास्तव श्री नर्मदा तटावर त्या सूर्यतीर्थास मूळस्थान म्हणतात. त्या तीर्थात मनुष्याने निर्धारपूर्वक स्नान करून एकचित्त होऊन पिंड अथवा जलाने पितृदेवतांचे विधीपूर्वक तर्पण करून मूलस्थानाचे दर्शन घेतले तर त्यास उत्तम गती प्राप्त होते. मी तिथे मुनींच्या संमेलनात श्री शंकराच्या मुखाने एक अत्यंत खास वैशिष्ट्य ऐकले. शुक्ल पक्षातील सप्तमीला मूळ नक्षत्र व रविवार असेल तर श्री नर्मदा तटावर स्नान करून देवता व पितृगणांचे तर्पण करावे. हे भरतवंश राजा उत्पन्न असणारा युधिष्ठिर राजा, श्री सूर्यनारायणाची पुन्हा स्थापना करून कुंदादी पुष्पांनी चंदनासह विधीपूर्वक भक्तिभावाने पूजन करावे. तसेच यथाशक्ती दानही करावे. 10 दिशांना दीपक प्रज्वलित करावे आणि ऊद धूप लावून देवाधिदेवाला धूपित करावे. शिवाय उपवास करून रात्री जागरण करावे. गीतवाद्यांचेही विशेष आयोजन करावे. हे राजा, हे केल्याने मनुष्यास सर्व दुःख अनुभवावे लागत नाही. राजश्रेष्ठ, तो गंधर्व अप्सरांनी सेवित होऊन 3 कल्पांपर्यंत सूर्यलोकात निवास करतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मूळस्थान तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 197वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाय.